देवा, आपण आल्याचं ध्यानात आलं. होय, म्हाळसे बरोबर मी सूक्ष्म देहाने मानस सरोवरावर गेलो होतो. तिला तिच्या गतजन्माचे स्मरण होण्यासाठी काही संकेत मिळावेत असं मला वाटत होतं. हो, कळालं मला देवा. प्रणाम प्रभू. देवा, श्री माळसा देवींच्या मनात ही इच्छा कशी झाली याचं कारण आपणास ठाऊक आहे का? नंदी, क्षमा असावी देवा, परंतु श्री म्हाळसा देवींनी त्यांना सत्य कळण्यासाठी काही संकेत मिळतील का असं मला विचारलं. तेव्हा मला त्यांना नाही म्हणता नाही आलं. आज्ञा असावी देवा. पण देवा, त्यांना तसे काही संकेत मिळाले का? होय, तिकडे तिची आणि गंगेची भेट झाली. देवी गंगा आणि श्री म्हाळसा देवींची भेट झाली तर? होय, आख्यानाच्या निमित्ताने तिला गंगेबद्दल बरंच काही कळालं होतं. काय देवा? तिच्या बोलण्यातून सत्य काय आहे ह्याबद्दलचे संकेत मिळाले. म्हणजे ज्या हेतूने गेल्या होत्या तो हेतू पूर्ण झाला तर? देवा, इकडे जेजुरीतही बाणाईला काही संकेत मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तेही मला जाणवलं, पण बानूच्या मनात निर्माण झालेल्या प्रश्नांचे निरसन मात्र करावंच लागेल. पण उघडपणे तिला सहाय्य करता येणार नाही. प्रधानजी, मला असं वाटतं की हे कार्य नारद मुनींनी पूर्णत्वाला न्यावं. नारायण नारायण. प्रणाम देवा. प्रणाम प्रभू. मुनिवर, गडावर श्री म्हाळसा देवी आणि बाणाई दोघींनाही सत्य कळण्याच्या दृष्टीने काही संकेत मिळाले आहेत. नारायण नारायण. पण त्यामुळे बानूच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. आणि मुनिवर, त्याचे निरसन तुम्ही करावे. हो देवा, आपली आज्ञा शिरसावंद्यच आहे. परंतु माझ्या मुखातून काही नको ते बाहेर पडल्यास? मुनिवर, शक्यतो तसं काही होणार नाही. हे प्रभू, आज पुन्हा आपल्या दर्शनासाठी आम्ही कैलासात आलो आहोत. हे सप्तर्षीनो, पार्वतीच्या कठोर तपाच्या वेळी तुम्ही तिची परीक्षा पाहिली. तिला शिवाबद्दल दूषण सांगूनही तिने आपला पण सोडला नाही. ती अढळ राहिली. होय प्रभू, पण त्यानंतर आपण जी त्यांची कठोर परीक्षा घेतली ती अत्यंत महत्वाची होती. आणि त्या निर्णायक अशा अत्यंत कठीण परीक्षेत त्यांनी आपल्याला प्रसन्न करून घेतलं. होय, हे प्रभू, आता सृष्टीला शिवशक्तीच्या मिलनाचे वेध लागले.
ऋषीवर, माझी या विवाहाला संमती आहे. ही वार्ता पर्वतराज हिमावंत ह्यांना द्यावी. हे प्रभो, याहून आनंदाची अशी दुसरी कोणती वार्ता असणार? प्रभो, आम्ही त्वरित जाऊन त्यांना ही शुभवार्ता देऊन येतो. शिव आणि शक्तीच्या या मिलनाने सृष्टीवर तारकासुराच्या रूपाने आलेलं अन्यायाचं आणि अधर्माचं सावट आता लवकरच दूर होईल. ऋषीवर, मी हिमावंत आणि माझी पत्नी मैनावती माझ्या राजवाड्यात आपले सहर्ष स्वागत करतो. शुभम भवतु राजन. या राजवाड्यात साक्षात सप्तऋषींचे आगमन झाले आहे. आम्हाला आपले आदरातिथ्य करण्याची संधी मिळाली हे आमचे भाग्यच आहे. हे राजन, आपण आलेल्या अतिथींचं स्वागत अत्यंत भक्तिभावानं आणि मनोभावे करता हे सर्वश्रुत आहे. पण आज आमचे इथे येण्याचे विशेष प्रयोजन आहे. काय ऋषीवर? हे राजन, श्री महादेवांना प्राप्त करण्यासाठी आपल्या कन्येने अत्यंत कठोर असे तप केले हे सर्वांना ठाऊक आहे. तिच्या साधनेवर श्री महादेव प्रसन्नही झाले आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे ती पुन्हा राजवाड्यात देखील आली. पण महादेवांच्या मनात विवाहाविषयी नक्की काय आहे हे मात्र तिला कळाले नाही. आणि तेच सांगायला हे राजन आम्ही इथे आलेलो आहोत. श्री महादेवांना हा विवाह मान्य आहे. ऋषीवर, तुम्ही खरं सांगता आहात? होय देवी, स्वतः श्री महादेवांनी हे आम्हाला सांगितलं. माझ्या मुलीला जे साध्य करायचं होतं ते अखेर झालं. आता ही वार्ता कळल्यावर हे राजन, विवाहाच्या दृष्टीने पुढील कार्याला प्रारंभ व्हावा. होय, पार्वतीला देखील ही वार्ता ऐकून खूप आनंद होईल यात शंकाच नाही. ऋषीवर, समस्त सृष्टी या मिलनाची कित्येक वर्ष आतुरतेने प्रतीक्षा करते. मी आख्यान करतो आहे, तुम्ही ऐकता आहात. कोणाला काही विचारायचे असेल तर विचारावे. मुनिवर, आख्यानात पुढे काय होणार आहे ते लवकरात लवकर सांगा. पार्वती देवी आणि गंगा यांनी कैलासात काय केले हे मला ऐकायचे आहे. जशी आपली आज्ञा देवी. मला एक विचारायचं आहे जी. विचार बानू. बानूच्या वाड्याभोवती प्रकाश का होता हेही कळेल. गुहेजी, मला बी नंतरच्याला कळलं का वाड्याभोवती प्रकाश होता ते. तुला शंका काय आहे बानू? जी सांगते. महाराज, तुम्ही आज पतुर आख्यानामध्ये पार्वती देवी, गंगा देवी आणि जयाद्री यांच्याबद्दल जे जे सांगितलं ते मला काल रातच्याला आठवलं बघा. गंगा आणि माझी भेट झाली त्या क्षणी माझ्या मनात खूप प्रश्न होते. पण आता मला असं वाटतं की त्या जर माझ्या समोर असत्या तर मी त्यांना हे विचारलं असतं की तुमचं श्री महादेवांवर एवढं प्रेम असूनही महादेवांनी त्या प्रेमाचा स्वीकार केला नाही. पण या अवतारात असं काय घडलं की रानामनात राहणाऱ्या स्त्रीचा पत्नी म्हणून यांनी स्वीकार केला.